बातमी मुंबईमध्ये नाही, कारण मुंबईमध्ये आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की पाणी टंचाई होऊ शकते, पाण्याचा साठा दिवसेंदिवस कमी होतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर टँकर सेवा ही बंद होऊ शकते, ही त्यात आणखी अडचणींमध्ये भर पडण्याची शक्यता आहे। याचं कारण केंद्रीय भूजल प्राधिकरण नियमांमुळे टँकर व्यवसाय अडचणीत आलाय असा दावा टँकर असोसिएशनने केला आणि जर तोडगा निघाला नाही तर रविवारी रात्री 12 वाजल्यापासून मुंबईतली सर्व खासगी पाणी टँकर सेवा बंद करण्याचा इशारा देखील देण्यात आला। ईशान देशमुख आपल्याला ताजे अपडेट देतील। ईशान, अश्विन, नक्कीच आपल्याला म्हणावं लागेल कुठेतरी मुंबईकरांची ही डोकेदुखी वाढवणारी गोष्ट आहे। एका बाजूला 10% पाणी कपात चालू आहे, तर दुसऱ्या बाजूला 40 दिवसाचाच कुठेतरी पाणी साठा हा धरणांमध्ये शिल्लक आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती जे खासगी टँकर असतात त्यांची मदत ही मुंबईकरांना लागत असते। पण कुठेतरी आता हे जे टँकर असोसिएशन आहे यांनी थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आयुक्त त्यासोबत कलेक्टर यांना पत्र देत एक घोषणा केली आहे की रविवारी मध्यरात्रीपासून हे सर्व टँकरवाले हे कुठेतरी स्ट्राईकवर जाणार आहे। यामागचं कारण म्हणजे CGWA ही जी नियमावली आहे त्यासोबत त्यांच्या विरोधात ही कुठेतरी आता असोसिएशन एकवटले आहेत आणि कुठेतरी या नियमावलीमुळे खरं त्याच्यामुळे या नियमांमुळे आता कदाचित आधीच आपल्याकडे पाऊस पडत नाहीये, पाण्याचा साठा घटला आणि त्यात आता टँकर सेवाही विस्कळीत होऊ शकते, त्याच्यामुळे अडचणी वाढण्याची शक्यता आहे। ईशान, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।